बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेताच चर्चांना उधाण आलं होतं. मात्र शिवसेना पक्षाच्या वतीनं बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि ते निवडून सुद्धा आले. यावेळी त्यांचा शपथविधी संपन्न झाला. या प्रसंगी त्यांनी शपथ घेऊन पुढील कार्यासाठी सुरुवात केलेली आहे. या प्रसंगी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी, मंत्री उपस्थित होते. बच्चू कडू यांच्या शिवसेना प्रवेशाने विदर्भातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप झाला होता. मात्र यामध्ये बच्चू कडू यांची भूमिका नेमकी पुढील निवडणुकीत काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बच्चू कडूंच्या सोबत असलेला मोठा जनसमूह हीच बच्चू कडूंची खरी ताकद असून बच्चू कडू याच ताकदीच्या बळावर पुढील निवडणुका सर करणार असल्याचं कार्यकर्ते बोलतात. बच्चू कडू यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे. येणाऱ्या काळात शिवसेना विदर्भात मोठ्या प्रमाणात मुसंडी मारणार असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुद्धा शिवसेना नेमकी काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. येत्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार असल्याचं बोलल्या जात आहे. न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, अमरावती.